आपण जर खूप महागडे प्रॉडक्ट्स वापरलो तरच आपला मेकअप चांगला होतो असं तुम्हाला वाटतं का? आणि जर असं वाटत असेल तर लेट मी टेल यू की असं काहीही नाही. कमी बजेटमधले प्रॉडक्ट्स वापरून सुद्धा तुम्ही एक खूप चांगला मेकअप लुक क्रिएट करू शकता. आता माझे भरपूर सबस्क्रायबर्स मला सांगत असतात की प्रणती, आम्ही खूप जास्त महागडे प्रॉडक्ट्स नाही वापरत, तर बजेटमधले काही प्रॉडक्ट्स आम्हाला सजेस्ट कर. तर तुमची ही रिक्वेस्ट मी आता ह्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे. खूप छान आणि खूप मस्त असा एक मेकअप लुक क्रिएट करणार आहे, जे तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये सणासमारंभासाठी वेअर करू शकता. आणि त्याचबरोबर ह्या मेकअप लुकमध्ये जे पण प्रॉडक्ट्स मी वापरणार आहे ते सगळे चांगल्या ब्रँडचे पण बजेटमधले असे प्रॉडक्ट्स असणार आहेत. आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की हे मेकअप प्रॉडक्ट्स कोणते आहेत आणि मेकअप लुक कसा क्रिएट करायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण व्हिडिओ खूपच हेल्पफुल होणार आहे. आणि आता लग्नाचा सीझन चालू झालेला आहे. आय एम शुअर की सगळ्यांनाच लग्नाचे भरपूर आमंत्रण येत असणार आहे. तर तुम्हाला सुद्धा असं लग्नाला किंवा इव्हनिंग पार्टीला, संगीतला वगैरे असं जायचं असेल तर नक्कीच हा मेकअप लुक तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूप मस्त आणि खूप सुंदर होणार आहे. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना आपण जसं शाउटआउट देतो ते सुद्धा देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव आहे प्रणती. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की माझा व्हिडिओ किती वाजता आलेला आहे. मेकअप करण्याची सुरुवात कुठून असते? तर सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते की कधीही मेकअप आपण डायरेक्टली फेसवरती लावत नाही, कारण तसं जर तुम्ही केलं तर स्किन खूप ड्राय दिसते, मेकअपसुद्धा आपला केकी दिसतो आणि मेकअप छान दिसत नाही. त्यामुळे जर तुम्हाला खूप छान आणि सॉफ्ट लुक असा करायचा असेल तर खूप गरजेचं आहे की मेकअप करण्याच्या आधी तुम्ही स्किन केअर करायचं. आता स्किन केअर म्हणजे काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट तर चेहरा तुमचा स्वच्छ असायला पाहिजे. म्हणजे काय करायचं? फेस वॉश केलेला आहे. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही. मॉइश्चरायझर लावायचं आहे. आणि जर सकाळच्या कार्यक्रमाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही सनस्क्रीन लावायला विसरू नका. आणि संध्याकाळचा कार्यक्रम असेल तर सनस्क्रीन स्किप करू शकता. बरेच जण टोनरबद्दल पण विचारतात, तर आता थंडीचा सीझन आहे. टोनर मी वापरत नाही, कारण ऑलरेडी स्किन ड्राय आहे. जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल तर तुम्ही फेसवॉश केल्यानंतर टोनर वापरू शकता, टोनर नंतर मॉइश्चरायझर असं करू शकता. पण ड्राय स्किन असेल तर टोनर नाही वापरला तरी काही हरकत नाही आहे, चालतं. आणि थंडीमध्ये तसंही स्किन खूप जास्त ड्राय होत असते, त्यामुळे मी टोनर सध्या स्किप करत आहे. फेसवॉश केलेला आहे, मॉइश्चरायझर लावलेला आहे. आणि आता आपण मेकअपला स्टार्ट करणार आहे. मी व्हिडिओ शूट करण्यासाठी मेकअप करत आहे, त्यामुळे सनस्क्रीन लावलेलं नाही आहे, कारण बाहेर कुठं जाणार नाही आहे. तर तुम्ही जर बाहेर जाणार असेल तर सनस्क्रीनसुद्धा लावायचं आहे. आता हे सगळे झाले आपले स्किन केअरचे स्टेप्स आणि आता आपण मेकअपला सुरुवात करायची. सगळ्यात पहिला प्रॉडक्ट मी काय लावणार आहे? प्रायमर लावायचा आहे. प्रायमरसाठी सगळ्यात बेस्ट, अफोर्डेबल आणि प्रत्येक स्किन टाईपला सूट होणार असा हा इनसाईडचा प्रायमर आहे. ऑइल फ्री आहे, त्यामुळे ऑइली स्किनसाठी पण चालतो, नॉर्मल स्किन, ड्राय स्किन असेल तरीही चालतो. ठीक आहे, तर इनसाईडचा हा प्रायमर यूज करणार आहे. आणि त्याचबरोबर हा खूप अफोर्डेबल आहे. ह्याची प्राईस वगैरे तुम्हाला सगळे स्क्रीनवरती दिसतच आहेत. आणि त्याचबरोबर प्रॉडक्ट मी टॅगसुद्धा केलेले आहेत. जर तुम्हाला कोणताही प्रॉडक्ट बाय करण्यात इंटरेस्ट असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही प्रॉडक्ट टॅग केलेले बघू शकता. ठीक आहे, तर आता सगळ्यात आधी मी काय घेणार आहे? प्रायमर. हा प्रायमर मी घेतलेला आहे. ठीक आहे, मेकअप करायचा असेल तर प्रायमर लावायचा. ठीक आहे, आता प्रायमरला फक्त चेहऱ्यावरती पसरून घ्यायचं आहे. त्याला जास्त काही मसाज वगैरे करायचं नाही आहे, कारण आपण काय करणार आहे? प्रायमरचा फक्त एक थर क्रिएट करणार आहे. दुसरा प्रॉडक्ट मी काय वापरणार आहे? आज CC क्रीम वापरायचं आहे बेस करण्यासाठी. फाउंडेशन मी वापरत नाही, कारण बरेच जण मला विचारतात प्रणती, बेबी क्रीम CC क्रीम वापरून सुद्धा चांगला मेकअप करता येतो का? ऑफकोर्स करता येतो, फक्त मी BB क्रीम का नाही वापरत आहे फंक्शनसाठी. आणि BB क्रीमचं जे फिनिश असतं ते खूप नॅचरल असतं, त्याच्यामध्ये हेवी मेकअप लुक असा होत नाही. पण CC क्रीम जे आहे ते BB क्रीमपेक्षा थोडंसं बेटर असतं. जर कार्यक्रमाला वगैरे जायचं असेल तर CC क्रीम तुम्ही वापरा. आणि जर दररोजच्या लाईफमध्ये जर तुम्हाला एखादी क्रीम वापरायची असेल तर तुम्ही BB क्रीम वापरू शकता. ठीक आहे, तर आज मी काय करणार आहे? ही मायग्लॅमची CC क्रीम वापरत आहे. लॅक्मीची CC क्रीमसुद्धा खूप चांगली आहे, मी बरेच वर्ष वापरलेली आहे. तुम्हाला जर हे वापरायचं नसेल तर तुम्ही लॅक्मीची CC क्रीमसुद्धा वापरू शकता. ठीक आहे, तर आता माझा जो शेड नंबर आहे तो आहे 101 कॅश्यू. हा शेड आहे माझा घेतलेला आहे. आता ह्यालाच काय करायचं आहे? डॉट्समध्ये स्किनवरती लावायचं आहे, चेहऱ्यावरती.
हातानं सुद्धा ब्लेंड करू शकता CC क्रीमला. पण आय वूड सजेस्ट की तुम्ही ब्युटी ब्लेंडरनं करा, कारण त्याच्यानं खूप छान ब्लेंडिंग होतं आणि आपण एक प्रॉपर मेकअप करत आहे, त्यामुळे ब्युटी ब्लेंडर वापरा. हा असा एक ब्युटी ब्लेंडर मिळतो. त्याला काय करायचं आहे, पाण्यातून ओला करून घ्यायचा आहे, पूर्णपणे भिजवायचा आणि पिळून काढायचं. म्हणजे हा सॉफ्ट आहे, याच्यामध्ये पाणी काही नाही आहे, पण हा ओला आहे. ह्याच्यानं काय होतं ना, ब्लेंड करायला खूप सोपं जातं आणि असे ब्लेंडिंग तुमची केकी नाही दिसत. ठीक आहे, त्यामुळे ब्लेंडिंगसाठी ब्युटी ब्लेंडर वापरा. ब्रशसुद्धा वापरता येतो, पण माझा पर्सनल प्रेफरन्स आहे ब्युटी ब्लेंडर, कारण ह्याचं फिनिश खूप छान येतं. ठीक आहे, आता ब्लेंडिंग करताना डॅब डॅब मोशन्समध्ये आपल्याला ब्लेंड करायचं आहे असं. ठीक आहे, ही जी मेथड आहे ही करेक्ट आहे. बरेच जण ना असं करतात, हे नाही करायचं, प्रॉडक्टला ड्रॅग करायचं नाही आहे, त्याच्यानं तो मेकअप चांगला नाही दिसणार. फक्त आपल्याला काय करायचं आहे, डॅब मोशन्समध्ये ब्युटी ब्लेंडरने प्रॉडक्ट जो आहे तो ब्लेंड करून घ्यायचा आहे. CC क्रीम लावून झालेली आहे. त्याच्यानंतर काय वापरणार आहे मी, कन्सिलर. आता कन्सिलर आपण कधी वापरतो, जर डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल झालेला आहे, चेहऱ्यावरती पिगमेंटेशन आहे, फोड येऊन गेलेला आहे, त्याचा डाग उरलेला आहे किंवा ॲक्टिव्ह पिंपल असेल, तर त्यालासुद्धा लपवण्यासाठी आपण कन्सिलर वापरतो. आता मी तुम्हाला एक हायली प्रॉडक्ट रेकमेंड करते, तो म्हणजे एक कन्सिलर पॅलेट. तुमच्याकडे असलं ना, बरंच काम आपलं होऊन जातं. तर त्याच्यामध्ये मार्सचा हा कवर रेंजर पॅलेट खूप कमाल आहे. ह्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला शेड्स मिळतात. ठीक आहे, भले ह्याची प्राईस 400-450पर्यंत ह्याची जरी प्राईस असले तरी हे वर्थ इट आहे. आता बऱ्याच जणांना खूप हायपर पिगमेंटेशन असते. मला बरेच जण कमेंट करतात की पिगमेंटेशनसाठी मी काय लावू की ते दिसणार नाही. तर पिगमेंटेशन लपवण्यासाठी कन्सिलर बेस्ट आहे. आणि जर तुम्हाला वांग वगैरे असेल चेहऱ्यावरती, तर त्याच्यासाठी तर हा कमाल प्रॉडक्ट आहे, कारण याच्यामध्ये कलर करेक्शनचे भरपूर ऑप्शन्स मिळतात. वांगवरती मेकअप कसा करायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता. खूप डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप मी शिकवलेली आहे की कसा मेकअप करायचा. तर वांग असेल तर हा प्रॉडक्ट तुमच्याकडे असलाच पाहिजे. तर कन्सिलर पॅलेटसाठी पण मी हा वापरते, कारण इकडे भरपूर कन्सिलर शेड्स आहेत आणि इकडे कलर करेक्शनचे पण शेड्स आहेत. ठीक आहे, आता कलर करेक्शन मला करण्याची आता सध्या गरज नाही आहे, कारण स्किन बऱ्यापैकी क्लिअर आहे. मला फक्त थोडंसं कन्सिलर यूज करायचं आहे डोळ्यांच्या खाली आणि पापण्यांच्या वरती, जिथं थोडंसं डिस्कलरेशन आहे. मोस्टली पापण्यांवरती सगळ्यांचं असतंच, आणि त्याचबरोबर डोळ्यांच्या खालीसुद्धा थोडंसं डार्क सर्कल आहे. तर मी काय करणार आहे, डोळ्यांच्या खाली मी कोणता शेड वापरणार आहे, जो माझा शेड आहे तोच मी डोळ्यांच्या खाली वापरणार आहे. पापण्यांच्या वरती तुम्ही एखादा शेड लाईट वापरला तरीही चालतं, कारण त्याच्यावरती आय मेकअप खूप उठून दिसतं. ठीक आहे, तर मी आता माझा जो शेड आहे तो डोळ्यांच्या खाली वापरणार आहे. आता याला तुम्ही ब्रशने केला तरीही चालतं, किंवा जर फिंगरनं जर कमी प्रॉडक्ट वापरायचं असेल तर तुम्ही अगदी फिंगरनं सुद्धा केला तरीही चालतं. आता तुम्ही बघू शकता मी खूपच कमी प्रॉडक्ट वापरते आहे, फक्त डोळ्यांच्या खाली वापरत आहे आणि डोळ्यांच्या वरती थोडंसं लाईट शेड वापरते आहे. ह्याला मी परत काय करणार आहे, ब्युटी ब्लेंडरनं ब्लेंड करते आहे. कन्सिलर जिथं जिथं लावतो ना आपण, फक्त तिथंच ब्लेंड करायचं. कन्सिलरला फाउंडेशनसारखं सगळीकडे स्प्रेड करण्याची गरज नाही आहे. कन्सिलरची कन्सिस्टन्सी जी आहे ती थोडीशी थिक असते कम्पेअर्ड टू फाउंडेशन और CC क्रीम, त्याच्यामुळं त्याचं कव्हरेजसुद्धा बेटर असतं. त्यामुळे ज्या गोष्टी फाउंडेशन किंवा CC क्रीम कवर नाही करू शकत, ते कन्सिलर खूप छान पद्धतीनं करतं. त्यामुळं कन्सिलरला जिथं आपण लावलेलं आहे तिथंच त्याला ब्लेंड करायचं आहे. आता मी काय करणार आहे, थोडंसं ह्या क्रीम प्रॉडक्ट्सना सेट करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी हा लॅक्मेचा रोज पावडर यूज करत आहे. बजेटमधला आणि लय भारी प्रॉडक्ट आहे, त्यामुळं मी हायली रेकमेंड करते हा प्रॉडक्ट. रोज पावडर आहे हा. आता ह्या प्रॉडक्टमध्ये काय असतं, कव्हरेज काहीही नाही आहे, फक्त आपण जे प्रॉडक्ट्स लावलेले आहेत त्याला आपण सेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी हा लूज पावडर यूज करत आहे.
जोपर्यंत आपण लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर असं काही वापरत नाही तोपर्यंत आपला चेहरा जो आहे तो ड्यूई दिसत असतो, म्हणजे क्रीम प्रॉडक्ट लावल्यामुळं शाईन असते चेहऱ्यावरती. जसं आपण लूज पावडर यूज केला त्याच्यावरती मॅट फिनिश होऊन जातं. इकडे बघू शकता हे मॅट फिनिश आहे आणि इकडं ड्यूई फिनिश आहे. ठीक आहे, मोस्टली सेट करणं हे खूप गरजेचं असतं, कारण आत्ता जरी हे छान वाटत असेल की ग्लोईंग वाटत आहे, पण जेव्हा तुम्हाला घाम येईल त्याची मेल्टडाऊन होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे त्याला सेट करून घ्यायचं. आणि जिथं जिथं कन्सिलर आपण लावलेलं आहे तिथं तर सगळ्यात पहिला सेट करायचं, नाहीतर कन्सिलर जो आहे तो क्रीज होऊन जातो, फाईन लाईन्समध्ये वगैरे जाऊन बसतो, त्यामुळं त्याला सेट करणं हे खूप गरजेचं असतं. आता नेक्स्ट प्रॉडक्ट मी एक खूप कमाल प्रॉडक्ट वापरणार आहे, जो की माझा फेवरेट आहे, बजेटमधला खूप भारी प्रॉडक्ट आहे. आणि असा प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये आपलं कॉन्टोरिंग होणार आहे, ब्लशसुद्धा होऊन जाणार आणि हायलायटर तिन्हीही काम होऊन जाणार आहेत. तर तो प्रॉडक्ट जो मला खूप आवडतो तो म्हणजे हा ब्ल्यू हेवनचा स्टॅक अँड स्ले हा मल्टीटास्क ट्रायो म्हणून हा प्रॉडक्ट आहे. खूप छोटीशी अशी डबी आहे, त्याच्यामध्ये ना कॉन्टोरिंगचा शेड दिलेला आहे, ब्लशचा शेड दिलेला आहे आणि त्याचबरोबर हायलायटरचा सुद्धा शेड दिलेला आहे. आता अशा टाईपचे प्रोडक्ट ना बाकीचे ब्रँडसुद्धा बनवत आहेत सध्या, जसं की रेनेचा सुद्धा आहे आणि अजून कोणता आहे बरं, आय थिंक रेनेचा सुद्धा आहे, पण बजेटमध्ये हा खूप बेस्ट आहे. ह्याची प्राईस वगैरे तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, तर आता हा मी काय करणार आहे, यूज करणार आहे आणि ह्याच्यानंच मी काय करणार आहे, कॉन्टोरिंग, ब्लश आणि हायलायटर तिन्हीही करणार आहे. आणि त्याचबरोबर आता थंडी चालू आहे, स्किन ड्राय होत असते, त्यामुळे हा प्रॉडक्ट बेस्ट आहे, कारण हा थोडासा क्रीमी प्रॉडक्ट आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहे, सगळ्यात आधी कॉन्टोरिंग करायचं आहे. कॉन्टोरिंगसाठी हा ब्राऊन शेड वापरणार आहे. एक ब्रश घेतली आहे, थोडंसं स्लाइटली मी डिप करत आहे. ठीक आहे, आता कॉन्टोरिंग कसं करायचं, कानाचा जो रेश आहे ही जी लाईन आहे कानाची, तिथं आपण कॉन्टोरिंग करतो वरच्या दिशेनं असं. आणि खूप मी लाईटली करत आहे, कारण हेवी नाही चांगला दिसणार, त्यामुळे थोडंसं लाईटली करायचं आहे. आता डबल चिन जर तुम्हाला असेल तर जॉ लाईनला सुद्धा कॉन्टोरिंग करता येतं. इथं आपण वरच्या दिशेने केलं होतं, जॉ लाईनला करताना खालच्या दिशेने करायचं आहे. असं असं केल्यानं काय होतं, एक सावली पडल्यासारखा इफेक्ट येतो, त्यामुळे जॉ लाईन थोडीशी हाईड होऊन जाते. ठीक आहे, आता नाकाला जर तुम्हाला थोडंसं टोकदार दाखवायचं असेल तर या ब्रशला थोडंसं पिंच करा, कॉन्टोरमध्ये बुडवा आणि ही साईडची जी बाजू आहे तिथं कॉन्टोरिंग लावायचं, वरती नाही लावायचं, इथे साईडला थोडंसं कॉन्टोरिंग लावायचं, म्हणजे त्याच्यानं काय होतं, फीचर थोडंसं एनहान्स होतं आणि आपलं नाक थोडंसं टोकदार दिसतं. ओके, असं ब्लश घेते आहे मी. ब्लशला कुठं लावायचं, थोडंसं स्माईल करायचं आणि हे जे वरती अशी येतात ना तिथं लावायचं, म्हणजे ब्लश तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये सुद्धा लावू शकता. जर कोणाला अपलिफ्टिंग असं इफेक्ट द्यायचा असेल तर इथं वर बरेच जण लावतात, बरेच जण चिक्सवरती लावतात, तर मी मोस्टली प्रेफर करते चिक्सपासून इथून थोडंसं वरच्या साईडला लावायचं, म्हणजे दिसायलाच खूप छान दिसतं. प्लस हायलायटर मी वापरणार आहे, तर हायलायटर अगदी मी बोटावरती घेत आहे आणि इथे जे हाड आहे त्याच्यावरती हायलायटरचा शेड तुम्ही बघू शकता किती पिगमेंटेड आहे आणि दिसायला किती मस्त दिसतं, राईट.
आता डोळ्यांचा मेकअप तर आपण खूपच सोपा करणार आहे, तुम्हाला इझिली करता येईल असा आपण आय मेकअप करणार आहे। आय शॅडोसाठी मी काय करणार आहे, हा निकाचा ऑटम स्पाइस हा आय शॅडो पॅलेट वापरणार आहे। छोटासा आहे, खूप छान आहे, पिगमेंटेशन खूपच मस्त आहे। तर ह्यातला मी काय करत आहे, ब्राऊन शेड यूज करत आहे बेस करण्यासाठी। ठीक आहे, मोस्टली आय शॅडो करताना ब्राऊन शेड माझा फेवरेट आहे, कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की प्रणवती ब्राऊन शेड भरपूर वापरते, कारण मला खूप आवडतं, त्याचा लुक खूप छान येतो। हा फक्त मी बेस करत आहे याचा, ह्याला छान ब्लेंड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, सर्क्युलर मोशन्समध्ये मस्त त्याला ब्लेंड करून घ्यायचं। आता सेम शेड थोडंसं खाली वापरलं तरीही चालतं। नेक्स्ट स्टेप तर खूप सिंपल आहे, मी एक काजल घेते आहे, प्लमचा हा काजल आहे। ठीक आहे, आणि आता ह्याला ॲज अ आयलायनर वापरायचं आहे। आणि तुम्हाला आयलायनर लावता येत नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण हा काही प्रिसाईज्ड आपल्याला लावायचा नाही, बारीक पातळ कसंही तुम्हाला येतं तसं तुम्ही लावू शकता। ठीक आहे, आता ह्याला मी काय करणार आहे, थोडंसं ब्लेंड करून घेणार आहे। स्मॉल ब्रश घेतला आणि मगाशी जो आपण ब्राऊन शेड घेतला होता त्या शेडमध्ये थोडंसं डिप करायचं आहे आणि ह्याला ब्लेंड करून घ्यायचं, म्हणजे तो थोडासा स्मोकी इफेक्ट असा देणार आहे। काय करायचं आहे, लोअर लाईनला एकदम सिंपल आणि एकदम बारीक असं काजळ लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे व्हाईट काजळ असेल तर तो व्हाईटसुद्धा लावलं तरीही छान दिसतं। सध्या मी ब्लॅक वापरत आहे, कारण मोस्टली सगळ्यांच्याकडे ब्लॅक असतं। ठीक आहे, तर व्हाईटसुद्धा चालतं, ब्लॅकसुद्धा चालतं। आता काजळ थोडंसं मी नाजूक लावत आहे, कारण ऑलरेडी आपण वरती थोडंसं बोल्ड लुक केलेलं आहे, तर खाली थोडंसं स्लाइटली बारीक असं लावायचं आहे। वापरणार आहे मस्करा, मेबेलिनचा हा स्काय हाय मस्करा वापरत आहे, वॉटरप्रूफ आहे आणि प्लस बजेटमध्ये सुद्धा आहे। ठीक आहे, आता ह्याच प्रॉडक्टमधला सगळा एक्सेस पार्ट काढून टाकायचा आणि ह्याला मी काय करते, थोडंसं आयब्रोजवरती फिरवते, म्हणजे आयब्रोजसुद्धा सेट होऊन जातात आणि आयब्रोसाठी तुम्हाला वेगळं काही वापरण्याची गरज नाही, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप छान आयब्रोज सेट होऊन जातात। फक्त अशा पद्धतीनं सगळं प्रॉडक्ट काढायचं, जास्त प्रॉडक्ट असला तर क्लम्पी दिसणार आहे, त्यामुळे काय करायचं, सगळं एक्सेस प्रॉडक्ट ह्यातलं काढून टाकायचं। केसांची जी दिशा आहे त्या साईडला तुम्हाला असं कोंब करायचं आहे। बघू शकता इन्स्टंटली आयब्रोज सेट झालेले आहेत। आता हे सेम मी इकडं आय मेकअप करते आणि आता मेकअपला लॉंग लास्टिंग ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, मेकअप फिक्सर यूज करत आहे। स्विस ब्युटीची मेकअप फिक्सर आहे आणि ह्याला मी काय करणार आहे, स्प्रे करणार आहे फेसवरती। आता हे आपलं सेटल डाऊन होत आहे, तो पण आपण काय करणार आहे, लिपस्टिक यूज करत आहे। डोळ्यांचा मेकअप आपला थोडासा बोल्ड झालेला आहे, त्यामुळे लिपस्टिक थोडीशी सॉफ्ट अँड सिम्पल अशी ठेवणार आहे। तर नायकाची ही लिपस्टिक इन द शेड गेम ऑन, खूप मस्त शेड आहे, तर आज ही लिपस्टिक मी यूज करणार आहे।
मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा लुक? आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि जर आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आय होप आता तुम्हाला लक्षात आलं असेल की इवन कमी बजेटमधले प्रोडक्ट्स वापरून सुद्धा खूप चांगला मेकअप करता येतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय वेट करता यार, आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नावं आहेत ते मी फटाफट घेणार आहेत. सो भरपूर सारे नेम्स आहेत सबस्क्रायबर शाउटआउटसाठी, सो प्लीज बेअर विथ मी फॉर नेक्स्ट 2 मिनिट्स. तर सबस्क्रायबर शाउटआउट म्हणजे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि जे पण सबस्क्रायबर्स म्हणजे सबस्क्राईब करून कमेंटमध्ये नाव लिहितात त्यांचे नाव मी पर्सनली माझ्या व्हिडिओमध्ये घेते टू से थँक्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर सारे नेम्स आहेत. सो थँक्यू सो मच गौरी मोघे, शुभद्रा कुंभारकर, थँक्यू सो मच कल्याणी सावंत, नंदिनी, सरस्वती, रीना संखे, वैष्णवी पदारके, गीता सुनील धानवडे, उमा हेंद्रे, देविका, नूतन पाटील, अनिता इर्शिद, कल्पना शिवदे, अनिता मोहिते, नेहा देवकर, ताना राणी, सोनल तातिया, नीता भोसले, अर्चना भागवतकर, लीना विन्हेरकर, कोमल सोनुलकर, हर्षदा गुल्हे, सुलताना शेख, प्रणाली विलास रेहापडे, सोनी, नंदिनी लोहार, सुमिता किरवे, आयशा अली, वैशाली ब्रह्मे, शोभा कल्याण शेट्टी, सुजाता म्हात्रे, वैशाली निमकर, निर्मला खालकर, दीपा मरळ, रुपाली तांबे, नीलम, प्रतिभा सोनटक्के आणि स्वाती मुल्लेवार. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्हाला देखील असं वाटत असेल गाईज की तुमचं नावसुद्धा मी माझ्या चॅनलवरती असंच घेऊ, तर सबस्क्राईब करून तुमचं नाव लिहायला विसरू नका. म्हणजे पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.